हलमाचे लाडू हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये फायबर, लोह व इतर पोषक तत्व असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत। तर हाय हॅलो नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत हलमाचे लाडू। तर बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे। तर इथे मी एक नारळ, ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, गूळ लागणार आहे, हलीम आणि तूप। तर जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। आता इथे मी नारळ किसून घेतलेला आहे, आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे। इथे मी एक नारळ घेतलेला आहे आणि हे 50 ग्रॅम हलीम वापरणार आहे त्याच्यासाठी। तर एक नारळासाठी 50 ग्रॅम हलीम वापरायचं आहे। आता हे हलीम आणि ओलं खोबरं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी वापरायचं नाही आहे, ओलं खोबरं असल्यामुळे त्याला ओलावा असतोच, त्याच्यामुळे हे व्यवस्थित मिक्स होते। आता इथे हलीम आणि ओलं खोबरं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। हे मी एका वाडग्यामध्ये काढून घेते, तुम्ही डब्यामध्येही ठेवू शकता। आपल्याला हे 12 तास, कमीत कमी 12 तास तरी ठेवून द्यायचं आहे असंच। आणि जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही आदल्या दिवशी सगळं मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काढून ठेवू शकता। आता इथे आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर इथे माझ्याकडे अर्धा किलो गूळ आहे, पण आपल्याला पाव किलोच गूळ वापरायचा आहे। तर इथे मी याच्यामधला अर्ध गूळ काढून घेते आहे। आता इथे गुळाचे मोठे मोठे खडे असल्यामुळे आपल्याला गूळ बारीक कापून घ्यायचा आहे, म्हणजे पटकन वितळला जाईल। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व गूळ कापून घ्यायचा आहे। आता आपण हलमाचे लाडू बनवायला सुरुवात करणार आहोत। आता आपल्याला इथे भांड्यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। त्याचमध्ये आता हलीम आणि ओलं खोबरं जे आपण मिक्स करून ठेवलेलं ते घालून घ्यायचं आहे। आणि गूळ जो आपण बारीक कापून ठेवलेला तो, तर इथे पाव किलो गूळ वापरलेला आहे। आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। मंद आचेवरती आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ वितळेपर्यंत आपल्याला असं चमच्याने हलवत राहायचं आहे। इथे गूळ वितळत आलेला आहे। थोडंसं मला तूप कमी वाटलं म्हणून मी थोडंसं
एक्स्ट्रा वरून घातलेलं आहे। तशी तर घालायची काही गरज नाही आहे, तरी पण मला थोडं कमी वाटलं म्हणून मी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेते आहे, कारण की ओलं खोबरं असल्यामुळे त्याला ओलावा आहेच। जसं की मी सुरुवातीला सांगितलं, हलीम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, तर त्यामुळे हाडं मजबूत होतात, त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे, म्हणजे ग्लो येतो छान। त्याचप्रमाणे शरीराला ऊर्जा ही मिळते, रोगप्रतिकार शक्ती वाढते। तसंच केसांसाठी फायदेशीर आहे, म्हणजे तुमचे केस वगैरे गळत असतील तर तुम्ही हलीम खाऊ शकता। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आहारात हलीमचा वापर करू शकता, म्हणजे एक रोज लाडू खाल्ला तरीही चालू शकतो। आता इथे आपला गूळ वितळत आलेला आहे। इथे गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता हे सर्व मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत। व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। आता आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे। आता इथे हे मिश्रण थंड झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण लाडू वळून घेणार आहोत। तुम्हाला ज्या आकाराचे लाडू हवे आहेत त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता। अजिबात हाताला तूप वगैरे लावायची गरज नाही आहे, असेच वळले जातात। छान असा लाडू वळला गेलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत। छान असे लाडू बनलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर ह्या हलीमच्या लाडूची रेसिपी माझ्या मावशीने मला सांगितली होती, ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।